ब्राईट फ्युचर किड्स प्री स्कूलचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न. गोदाकाठ एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ब्राईट फ्युचर किड्स प्री स्कूलचा भव्य उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता सायखेडा सोनगाव रोड डॉक्टर कांडेकर दवाखान्याजवळ सायखेडा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीप प्रज्वलन व गणेश पूजनाने करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री AR डांगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करत संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला आणि भविष्यातील उपक्रमांची माहिती दिली. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे आमदार दिलीप काका बनकर यांच्या शुभ हस्ते प्री स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी MVP चे सभापती बाळासाहेब आप्पा क्षीरसागर, संचालक शिवा पाटील गडाख, राजेंद्रजी ढोकळे, अरविंदजी कारे, सारिकाताई डेरले, सरपंच सौ सुवर्णा शिंदे, सरपंच बस्ती रामजी खालकर, बबनराव दराडे, दिगंबरजी गीते, जगन्नाथ कुटे, गणपत हाडपे, खंडू पाटील बोडके, रावसाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन पिढीला दर्जेदार, आधुनिक आणि संस्कारक्षम शिक्षण देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे प्री स्कूल सायखेडा परिसरासाठी एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक पाऊल ठरणार असल्याचा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. असेल या मुलांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी आपण दिलं पाहिजे, कारण जे संस्कार त्यांच्यावर घडवतो या लहान लहान मुलांनाच त्या ठिकाणी जर पालक त्या ठिकाणी काही मुलं पाठवतील, जे आपल्याकडे शिक्षक वृंद असतात, शक्यतो लेडीजच त्या ठिकाणी लहान मुलांना सांभाळण्यासाठी ते पण शिक्षक असतात आणि त्यांची एक जबाबदारी खूप मोठी असते. त्या मुलांना जर आपण घडवलं तर पहिलीला गेल्यानंतर फर्स्टला हे सर्व सिनियर ज्युनियरची मुलं एक चांगल्या पद्धतीने ते वाचू शकतात, लिहू शकतात. त्या दृष्टिकोनातून एक चांगलं काम त्या ठिकाणी सुरू होईल आणि जागासुद्धा राजेंद्र कारलेकर यांनी उपलब्ध करून दिली. सायखेडा ही बाजारपेठ त्या ठिकाणी आहेत. बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून एक चांगली संस्था, कारण मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेची खूप मोठी संस्था या ठिकाणी आहेत. जिल्हा परिषदेची शाळा त्या ठिकाणी आहेत. पुढे लहान लहान मुलांना खूप प्रवास होऊ नयेत तो दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज गुढीपाडवा आहेत. मुहूर्त तर अतिशय चांगला आहे आणि गोदाकाठ एज्युकेशन सोसायटी म्हणजे पूर्ण गोदाकाठचे 30-35 गावं, त्या गावातील जनतेने ठरवलं, पालकांनी ठरवलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने ही शिक्षण संस्था त्या ठिकाणी उभी राहू शकेल. त्यासाठी सर आपलंसुद्धा खूप मोठी जबाबदारी त्या ठिकाणी आहे. शिक्षण क्षेत्रातच तुम्ही काम करताय. या मुलांना जे काही घडवायचं असतं, तो आपल्याला कळस रचायचा असेल तर पहिला पाया त्या ठिकाणी चांगला करावा लागतो आणि ते पायाच रचण्याचं काम, पाया उभं करण्याचं काम निश्चित आपल्या माध्यमातून, आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपली जबाबदारी आहे. खर्डेताई तुम्ही पण त्या संस्थेमध्ये असल्यामुळं, चांगले सर असतील, तुम्ही असतील, तुमचे सर्व सहकारी संचालक असतील, सुरुवातीच्या काळामध्ये लक्ष देऊन हे मुलं असतील, मुली असतील, त्या पालकांना पण त्या ठिकाणी आपण विश्वास करून त्या ठिकाणी दिला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी उद्घाटनाला आपण जातो निश्चितच त्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालतात. हे तर शिक्षण क्षेत्र आहेत. त्या शिक्षण क्षेत्रामध्ये सर तुमचा अनुभव पण त्या ठिकाणी आहेत, बच्चाव सर पण तुमच्या मदतीला त्या ठिकाणी आहेत. त्यामुळं आपली सर्वांची खूप मोठी जबाबदारी आहे. का सायखेडासारख्या या पंचक्रोशीमध्ये गोदाकाठला म्हटल्यानंतर सायखेडा व्यापारी दृष्टिकोनातून खूप मोठं शहर दिवसेंदिवस होत चाललं. हा रस्ता आहे विजूभाऊ त्या ठिकाणी आपल्याला रुंद करायचा आहे. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित काम त्या ठिकाणी राहिले. 5.5 मीटरचा रस्ता 7 मीटर आपण मागच्याच काळामध्ये 6 कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी दिले, तो 7 मीटर करण्यासाठी. तर माझी तर इच्छा आहे, सर्व रस्त्याच्या कडावाल्याने एकदा ठरवलं हा रस्ता जर 10 मीटरचा त्या ठिकाणी झाला तर कायमस्वरूपी त्रास त्या ठिकाणी सर्व गोदाकाठवासियांचा त्या ठिकाणी मिटणार आहे. झालंय ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित असलेले त्यांनी या स्कूलची सुरुवात केली. ते डांगळे सर, राजाभाऊ ढोकळे, दिगंबर गीते, विजयजी कारे, भाऊसाहेबजी कातकाडे, राजाभाऊ कुटे, जगन्नाप्पा कुटे, सदाभाऊ खेलुकर, आपले
सारिकाताई डेरले या गावच्या सरपंच शिंदेताई, निर्मलाताई खराडे, उपस्थित खरं सर्वच मान्यवर, खरं डांगळे सर व त्यांच्या सहकार्याने एक चांगलं सुरुवात या ठिकाणी सुरुवात केली. आणि शेवटी ग्रामीण भागामध्ये किंवा सायखेड्यासारख्या परिसरामध्ये स्थानिक विद्यार्थ्यांना जे म्हणजे नर्सरीचे किंवा छोटे विद्यार्थी असतात त्यांना स्थानिक जर स्कूल उपलब्ध झालं, आता प्ले ग्रुपचा मोठं हे सुरुवात आहे की विद्यार्थ्यांना म्हणजे प्रायमरी स्कूलमध्ये जायच्या अगोदर सुद्धा त्यांना शाळेत जाण्याची सवय असेल किंवा थोडं अभ्यासाविषयी आकलन असेल, याची सुरुवात खरं लहानपणापासून सुरू झाली, हा खरा उद्देश या ठिकाणी असतो. आणि म्हणून प्ले ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात ॲडमिशन आता प्रत्येक खेड्यापाड्यात किंवा ग्रामीण भागातील सर्व शहरांमध्ये सुद्धा या ठिकाणी होत आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी डांगळे सरांना शुभेच्छा देतो. सायखेड्याची गरज ओळखून जी प्ले ग्रुप असेल किंवा इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी नव्हतं, इथं आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचं सुद्धा अभिनव असेल, हायस्कूल आहे आणि कॉलेज आहे, परंतु इंग्लिश मिडियमचं स्कूल या ठिकाणी नव्हतं आणि ती गरज ओळखून तुम्ही ही सुरुवात केली. निश्चित चांगल्या पद्धतीने भविष्यात आपण हे काम करावं आणि निश्चित गोदाकाठ एज्युकेशन सोसायटी संचलित ब्राईट फ्युचर्स प्री प्रायमरी स्कूलचा शुभारंभ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर झाला. आता ह्या स्कूलचं यशस्वी होणं हे मला तरी पूर्ण खात्री की यशस्वी होणारच, कारण एक त्याचं नाव जरी पाहिलं आपण तर काय आहे, ब्राईट फ्युचर, तिच्या नावातच ब्राईट फ्युचर आहे, ते होणारच आहे. दुसरं, संस्थेची स्थापना गोदावरी एज्युकेशन सोसायटी करते आहे, म्हणजे गोदावरीच्या अगदी पवित्र भूमीमध्ये ही संस्था काम करणार आहे. निर्मलाताई खर्डेंसारखं मातृतुल्य व्यक्तिमत्व सोबत आहे. आणि दुसरं म्हणजे जे संस्थेचे अध्यक्ष आहेत डांगळे सर, त्यांचा या शिक्षण क्षेत्राशी प्रचंड मोठा अनुभव आहे आणि तो सगळा अनुभव इकडे कामाला येणारच आहे. आणि मी तर म्हणेल बचाव क्लासेसचा संचालक बचाव सर या नात्याने गेली 20-25 वर्ष ते बचाव क्लासेसचे आधारस्तंभ होते. आता ते स्वतःसाठी करतायत, तर स्वतःसाठी करताना ते किती छान पद्धतीने करतील यात मला कुठलीही तिळमात्रही शंका नाही. आणि फक्त सरांना मी जाता जाता एवढंच सांगेन, सरांना आणि सरांच्या स्टाफला, की आपलं प्री प्रायमरी स्कूल आहे, ही जी लहान लहान मुलं येणार आहेत यांना ती हातात पेन पेन्सिल धरण्यापासून शिकवायचं आहे. ही आजपर्यंत आईच्या मागे पुढे करणारी ही लेकरं आहेत, छोटी छोटी बाळं आहेत, त्यांना आपल्याला आईपासून इकडे आणायचं, इथे बसवायचं 3 तास 4 तास, ही तेव्हाच बसतील तेव्हा आईसारखीच माया इथे त्यांना भेटणार आहे. तेव्हा माझ्या सगळ्या स्टाफला सुद्धा काय सांगणार आहे की तुम्हाला पण त्या मुलांची आईच व्हायचं आहे, मावशीच व्हायचं आहे. आणि जेव्हा मुलं आईला सोडून तुमच्यामध्ये 4-5 तास रमतील आणि त्यांना घरी जायच्या ऐवजी शाळेमध्ये जास्त आनंद जेव्हा मिळायला लागेल, तेव्हा ही शाळा अगदी 100% नावारूपाला येणारे लोकांना प्रतिसाद मिळणार आहे. आणि मी तर सरांना आणि ताईंना हे पण सांगेल की इथवर थांबू नका, अगदी पुढेपर्यंत चला, अगदी प्री प्रायमरी ते 12वीपर्यंत युनिट तयार करा आणि तुम्हाला नक्कीच या परिसरामध्ये प्रतिसाद मिळणार आहे. तुम्हाला बचाव क्लासेस परिवाराच्या वतीने खूप सुरू केलेला आहे. लहान मुलांना एक प्री प्रायमरी स्कूल सुरू केलेलं आहे, इंग्लिश मिडियम. आमच्या भागात इंग्लिश मिडियम नव्हतं आणि मग ती गरज बघून आम्ही आज इंग्लिशचं महत्त्व किती आहे आणि त्याची गरज कशी आहे ही बघून आम्ही हे स्कूल सुरू केलं आहे. लहान मुलं आईनंतर आमच्याकडेच येणार आहेत, त्यामुळे आमचा स्टाफ खूप चांगला आहे. तो आपल्याकडे एक म्हण आहे, आई मरो मावशी जगो, तशा आमच्या मावश्या सगळ्या स्टाफ त्यांची चांगली काळजी घेतील याची मला खात्री आहे. एवढंच सांगते मी. आणि तुमचे सगळेजण आलेत आणि आमच्या या स्कूलला तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद दिला, जो आशीर्वाद दिला आहे त्याचे मी धन्यवाद मानते. नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.